तर नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनो, आज आपण पाहणार मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा तिसरा हप्ता तुम्हाला मिळाला नाही मिळाला मला कमेंटमध्ये कळवायचं आणि मी सांगतो तुम्हाला कधी मिळणार हे संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे। व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे कारण मी तुम्हाला जे इन्फॉर्मेशन देणार आहे, कारण की मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेत तुम्ही फॉर्म पण भरलेला आहे। काही महिलांचे माझे अप्रूव्हल पण आता अजून झाले नाहीत, त्यांच्याबद्दल पण डिस्कस करणार आहोत, त्यांना काय प्रॉब्लेम येणार आहे। जसे की बघू शकता काही महिलांचे अप्रूव्हल आता झालेले आहे, जस्ट म्हणजे काही दिवसांपूर्वी झालेले आहेत, त्यांना पैसे कधी मिळणार आहे। आणि काही महिलांचे अप्रूव्हल होऊन आता माहिती आहे लगेच त्यांनी काय केलेले आहेत आणि काही महिलांचे जे फॉर्म तुम्ही सर्वात पहिले भरले होते त्यांचे अप्रूव्हल झालेले आहेत पण त्यांना पैसे नाही मिळाले। संपूर्ण माहिती एकाच व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। व्हिडिओ संपूर्ण पाहिला तर तुम्हाला समजणार आहे, कारण की स्पेशल अपडेट लाईव्ह चॅनल हे तुमच्यासाठी बनवलेलं आहे। मी प्रदीप भाई स्वागत करतो स्पेशल अपडेट लाईव्ह चॅनलमध्ये। तर मित्रांनो आणि बहिणींनो, तुम्हाला माहिती आहे का मी आज सांगणार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महिलांसाठी आहे। महिलांसाठी आहे पण तुम्हाला माहिती आहे का काही महिलांना खूप अडचणी आलेल्या आहेत आणि तुम्हाला माहिती आहे काही महिलांसाठी 1500 रुपये, तुम्हाला माहिती 1500 नाही तर सर्वात पहिले 3-3000 रुपये मिळालेले आहेत आणि काही महिलांना 3-3000 रुपये मिळून आता 1500 रुपये त्यांच्या खात्यामध्ये आलेले आहेत। पण काही महिलांना 1500 तर काय 3000 तर काय काहीच एकही रुपया त्यांच्या खात्यामध्ये नाही पडलेला आहे। तर मित्रांनो तुम्हाला काय करावे लागेल, महिलांना तुम्हाला तर सर्व स्त्रियांना काय करावं लागेल, ज्यांना नाही मिळाले त्यांना काय करायचं माहिती मला कमेंट करायची आहे मिळाले का नाही मिळाले आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून बिलॉंग करता, कोणत्या गावामध्ये राहता आणि तुम्हाला काय फॉर्म भरून किती दिवस झाले, तुमचे कुठलाही प्रॉब्लेम असो मला कमेंटमध्ये कळवा। मला कमेंटमध्ये तुम्ही जर सांगसाल तर तुमच्या प्रश्नाचे उत्तर मी देण्याची कोशिश करतो व्हिडिओद्वारे बी, समजलं का। तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का काही महिलांचे काय झालेलं आहे, काही महिलांचे फॉर्म तिथं काय झाले रिजेक्ट झालेले आहेत, रिजेक्ट झाले त्यांच्यासाठी तुम्ही काहीच करू शकत नाही आता। आणि काही महिलांना आता माहिती आहे का सर्व जास्त योजनांचा लाभ आता होत आहे आणि नवीन नवीन योजना निघल्या, जसे की बघू शकतो अन्नपूर्णा योजना असो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असो। कारण की राशन कार्ड धारकांसाठी माहिती आहे का ज्या महिलांचे नाव राशन कार्डमध्ये त्यांच्यासाठी मी माहिती आहे का शिलाई मशीन फ्री ऑफकोर्स मिळत आहेत। सर्व काही योजना आता तुम्हाला लागू होणार आहेत। आधी कधी लागू होणार आहेत 2024 मध्ये असं माहिती आहे का, सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये ज्या योजना येणार त्या योजनेसाठी तुम्हाला काय करावं, चॅनल सबस्क्राईब करणं पडेल। चॅनल सबस्क्राईब करणं ऑफकोर्स फ्री आहे, कारण मी तुम्हाला कुठली छोटी मोठी योजना असते तुम्हाला सांगण्याची कोशिश करतो। तुम्हाला माहिती आहे का तिसरी योजना तुम्हाला का नाही मिळाली, तर मी महिलांना तुम्हाला माहिती आहे त्याच्यामध्ये तुमच्या काही त्रुटी आली असते, बँक डिटेल्स म्हणजे तुम्हाला माहिती आहे का बँक डिटेल्समध्ये त्रुटी आली असेल तर माहिती आहे का तुमचे अकाउंट सर्वात पहिले सांगू इच्छितो मी एवढे व्हिडिओ बनवले आहे, सर्व प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलं आहे जे तुमचं बँक अकाउंट आहे ते तुमचं आधार लिंक आहे का नाही सर्वात पहिले चेक करायचं। जर आधार लिंक नसेल तर तुमचे पैसे कुठल्याही खात्यामध्ये नाही पडतील, सर्वात पहिले सांगू इच्छितो। तुमचे पैसे तुम्ही किती ट्राय करा तुमचा अप्रूव्हल झालेला असेल पण तुम्हाला माहिती आहे की त्याच्यामध्ये काय तुमचं जर जो मोबाईल नंबर पेंडिंग असेल तिथं काय आहे पेंडिंग पडलेलं आहे तिथं काही तुम्हाला प्रॉब्लेम नाही येणार। तर सर्वात पहिले सांगू इच्छितो काही महिलांचे तिथं काय मला सर्वात जास्त तोच मेसेज आला माझा मोबाईल नंबर पेंडिंग पडलेला आहे का मला पैसे मिळतील। हां पैसे सर्वांना मिळतील, तुमचं फक्त आधार लिंक असायला हवे। जसं की बघा ज्यांचं पोस्ट पेमेंट बँक अकाउंट आहे आणि त्याला आधार लिंक आहे सर्व महिलांचे पैसे पोस्ट पेमेंट बँक अकाउंटलाही जात आहेत। आणि काही महिलांचे माहिती आहे का SBI असो सेंट्रल बँक असो त्यांचं फक्त आधार लिंक कुठल्याही बँकेला असो तर तुम्हाला काय तिथं पैसे मिळत आहेत। आणि तुम्हाला माहिती आहे का आता जो तिसरा टप्पा आहे तो कधी मिळणार आहे तुम्हाला माहिती आहे का, जसे की पाहू शकता आता सप्टेंबर कंप्लीट झालेलं आहे, सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर आता तुम्हाला माहिती आहे 3-4 महिने राहिलेले आहेत या वर्षाचे। तर मित्रांनो महिलांना सर्वात जास्त महिलांना लाभ आता मिळणार आहे। जसे की पाहू शकता सप्टेंबरमध्ये कधी मिळणार 17 सप्टेंबरपासून तर तुम्हाला कुठपर्यंत पैसे मिळेल, सप्टेंबर आता माहिती आहे का संपत आलेला आहे, आजची 21 तारीख आहे, 21 तारीख झालेली आहे। आता तुम्हाला माहिती आहे 17 सप्टेंबरपासून तर तुम्हाला माहिती 17 सप्टेंबरपासून 29 सप्टेंबरपर्यंत तुमचे पैसे कधीही तिसरा हप्ता पडू शकतो। आणि काही महिलांच्या माहिती आहे का पहिला नाही पडला, दुसरा नाही आणि तिसरा पण नाही पडलेला, आता 4500 रुपये त्यांच्या खात्यामध्ये पडणार आहे। ते कधी पडणार आहेत ते 29 सप्टेंबरपर्यंत त्यांच्या खात्यामध्ये संपूर्ण पैसे त्यांच्या खात्यामध्ये पडणार आहेत। त्यांना काय करावं लागेल सर्वात पहिले सांगू इच्छितो, जर तुमचं आधार लिंक झालेलं नसेल DBT माध्यमातून तुम्ही चेक पण करू शकता, तुमचं आधार लिंक तुमच्या मोबाईलवरून चेक करू शकता। कसं चेक करायचं जर तुम्हाला व्हिडिओ पाहायचा असेल तर व्हिडिओ मी अपलोड केला आहे। जर तुम्हाला आणखी एखादा व्हिडिओ पाहिजे असेल कुठलीही इन्फॉर्मेशन असं तुम्हाला काय करायचं कमेंट करायची आहे आणि मी तुम्हाला काय करतो माहिती आहे का सांगण्याची कोशिश करतो। तुम्हाला लाडकी बहीण योजना असो कुठलीही योजना असो आणि तुम्हाला माहिती आहे 17 सप्टेंबरपासून आता सर्वांचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये येण्यात सुरुवात झाली आहे आणि सर्व महिलांचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये येत आहेत। आणि तुम्हाला माहिती आहे का काही महिलांचे प्रॉब्लेम काही असतील, तुमचा कुठलाही प्रॉब्लेम मला कमेंटमध्ये कळवायचा आहे। आणि माहिती आहे का काही महिलांचे फॉर्म पेंडिंग पडले असतील तर त्यांना माहिती आहे का काही घाबरायची जरूरत नाही आहे। आता तुम्हाला माहिती आहे का जर काही नवीन GR येत आहे का नवीन अपडेट येत आहे, नवीन कुठलीही अपडेट आली तर मी तुम्हाला सर्वात पहिले सांगण्याची कोशिश करणार आणि एक व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे, मी त्यांची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईन। आता काय माहिती आहे का सर्वात जास्त आता मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री साहेब यांची काय झालेली आहे एक लाईव्ह घोषणा झालेली आहे महिलांसाठी माहिती आहे की त्यांचे सर्वांचे पैसे आता खात्यामध्ये येणार आहे। कुठलाही प्रॉब्लेम असो
जर तुमचा प्रॉब्लेम कुठला असेल किंवा कुठली इन्फॉर्मेशन असेल का कुठलाही त्याच्यामध्ये बँक डिटेलमध्ये काही प्रॉब्लेम आले असेल, सर्वांची उत्तर ते मुख्यमंत्री साहेबांनी दिलेले आहे. बुलढाण्यामध्ये त्यांची झाली एक मीटिंग झालेली आहे. त्यांनी एक ठराव घेतलेला होता आणि ते लाईव्ह त्यांनी सांगितलं आहे महिलांची कुठलाही प्रॉब्लेम असो, कुठलीही योजनाचे पैसे असो ते अटकलेले असेल तर त्यांच्या खात्यामध्ये येऊन जातील. तुम्हाला करावं काय लागेल, सर्वात पहिले तुम्हाला तुमचे बँक डिटेल चेक करायचे, मोबाईल नंबर चेक करायचा, आधार लिंक आहे का नाही चेक करायचं आहे. जर नसेल तर तुम्ही काय पोस्ट पेमेंट बँक अकाउंट काढायचं आहे आणि तुम्हाला माहिती आहे जर त्यांना जोडलेलं नसेल तरी पण तुमचे त्या खात्यामध्ये तुमचे पैसे येतील. तुम्हाला काहीच नाही करायचं. अकाउंट जर नाही काढलेलं आहे, कुठल्याही प्रकारचं अकाउंट असो, तुम्हाला बँकवाले काहीतरी प्रॉब्लेम सांगत असतील तर तुम्हाला काय करायचं, एक पोस्ट पेमेंट बँक अकाउंट काढायचं, त्याला तुमचा आधार लिंक करायचं आहे, मोबाईल नंबर ॲड करायचा, तुमचे पैसे त्या खात्यामध्ये येईल. जर तुम्ही ते खातं जोडलेलं नाही पण तरी पण तुम्हाला काय आधार लिंकद्वारे तुमचे पैसे तुमच्या खात्यामध्ये येतील. तुम्हाला काहीच नाही करावं लागेल. तुम्हाला फक्त काय करावं लागेल, तुमचं बँक डिटेल आहे, जे बँक आहे तुमची कुठलीही प्रकारची बँक असो त्याच्यामध्ये तुमचं आधार लिंक असणे अनिवार्य आहे. समजलं का. जर तुमचं आधार लिंक नसेल तर तुमचे पैसे तुमच्या खात्यामध्ये नाही पडतील. सर्वात पहिले तुम्हाला सांगू इच्छितो, जर तुमच्या बँकमध्ये जर आधार लिंक असेल तर तुमच्या खात्यामध्ये तुमचे पैसे 17 तारखेपासून तर 29 तारखेपर्यंत तुमच्या खात्यामध्ये पैसे येऊन जातील. तिथं कुठलाही संशय येणार नाही. कारण की माहिती आहे काही महिलांना 3-3 हजार रुपये मिळालेले आहेत आणि काही महिलांना 1ही रुपया नाही मिळाला. तर आता त्या महिलांना काय आहे माहिती आहे का, त्या महिलांच्या खात्यात आता काय किती रुपये येणार, 4,500 रुपये त्यांच्या खात्यामध्ये पडणार आहे. सर्वात पहिले मी तुम्हाला सांगू इच्छितो, जर तुमच्या खात्यामध्ये पैसे नाही पडले मला कमेंटमध्ये कळवायचं आहे, पैसे पडले नाही पडले तर कुठलाही प्रॉब्लेम असेल, पैशांच्या बाबतीत असो का लाडकी बहीण योजना असो का वयश्री योजना असो, काही खूप योजना निघालेल्या आहेत. वयश्री योजना हे काय आहे, म्हाताऱ्या लोकांसाठी ज्यांचं वय माहिती आहे का 65+ झालेलं आहे, म्हणजे पाहू शकता मध्ये 65 वर्ष ज्यांचे कंप्लीट झालेले आहेत त्यांना आता काय योजना लागू झाल्या. सर्व काही योजनांचा लाभ तुम्ही घेऊ शकता. आणि काय कोणी या चॅनलवरती योजनांचा लाभ तुम्ही तुम्हाला माहिती आहे कुठलीही योजना असो आणि कुठलाही प्रॉब्लेम असो तुम्ही काय करा कमेंटद्वारे मला कळवा, मी तुम्हाला सांगण्याची कोशिश करणार आहोत. आणि तुम्हाला माहिती आहे आता पैसे सर्वांच्या खात्यामध्ये पैसे येत आहेत 17 तारखेपासून, 17 सप्टेंबरपासून तर आता सर्वांचे पैसे 29 सप्टेंबरपर्यंत सर्वांचे पैसे सर्वांच्या खात्यामध्ये येणार आहेत. आणि तुम्हाला काय करावं लागेल, फक्त सर्वात पहिले तुम्हाला काय करायचं माहिती आहे का, सर्वात पहिले जर तुमचे पैसे आले नसेल तर तुम्हाला काय कमेंट करायची आहे आणि तुम्हाला पैसे न येण्याचं कारण तुमचा फॉर्म अप्रूव्हल झालेला आहे, पेंडिंग पडलेला आहे, मोबाईल नंबर पेंडिंग आहे. मोबाईल नंबर पेंडिंग असेल त्यानंतर कुठलाही टेन्शन घ्यायची जरूरत नाही आहे, कारण की OTP पेंडिंग दाखवतो. तर तुम्हाला तिथं काय तुमचा अप्रूव्हल झालेला आहे, तुमच्या खात्यामध्ये तुमचे पैसे येऊन जातील. तुम्हाला कुठल्याही गोष्टीची टेन्शन घ्यायची जरूरत नाही आहे. कारण की लाडकी बहीण योजनेचे पैसे माहिती आहे का, मुख्यमंत्री साहेबांनी घोषणा केलेली आहे, सर्व स्त्रियांचे सर्व महिलांचे पैसे हे तुमच्या खात्यामध्ये बिंदास येऊन जाईल. तुम्हाला टेन्शन घ्यायची जरूरत नाही आहे. आणि काही महिलांसाठी 1500 रुपये काय आहेत माहिती आहे, त्यांचे मेकअपच्या सामानचेच पैसे निघतात. आणि काही महिलांचे माहिती आहे 1500 रुपये त्यांच्यासाठी खूप जास्त आहेत, कारण की एका दिवसाची त्याची कमाई माहिती आहे का ती म्हणजे माहिती आहे लोकांच्या शेतामध्ये जाऊन 150 रुपये ते 200 रुपये कमवतात आणि 1500 रुपये ते 3000 त्यांच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आणि मुख्यमंत्री साहेबांनी जी योजना काढलेली आहे सर्वात जास्त गरीब कुटुंबांना, सर्वात जास्त गरीब महिलांना सर्वात जास्त याचा फायदा झालेला आहे. 3000 रुपये 4,500 रुपये असा फायदा त्यांना मुख्यमंत्री साहेब देतात. आणि ती ही योजना बंद पडणार आहे का, मला तर वाटते ही योजना बंद नाही पडणार, कारण की मुख्यमंत्री साहेब खुद स्वतःहून सांगतात ही जोपर्यंत मुख्यमंत्री साहेब आहेत तोपर्यंत योजना तर सुरूच राहणार आहे. आणि पुढे पण माहिती आहे का जर मुख्यमंत्री साहेब येतील तर त्यांना माहिती आहे का जर त्यांची सक्सेसफुली डबल माहिती आहे का पुढच्या वर्षी पण का पुढच्या पंचवर्षिकला पण ते मुख्यमंत्री जर राहिले तर ही योजना संपूर्ण चालत राहणार आहे. कारण की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महिलांसाठी काढलेली आहे. आतापर्यंत अशी योजना कोणीच नाही काढली, कारण की देवेंद्रजी फडणवीस सर असो कुठलेही मुख्यमंत्री असो त्यांनी सर्वात जास्त माहिती आहे का जे मुख्यमंत्री राहून गेलेले आहेत ते उद्धव ठाकरे साहेब असो कुठली असो कोणीही अशी योजना काढली नाही, ते काढली एकनाथ शिंदे साहेबांनी. तर ही योजना तुम्हाला कशी वाटली आणि महिलांना सर्वात जास्त याच्यामध्ये काय झाला फायदा झाला, सर्वात जास्त महिलांचा याच्यामध्ये समावेश झालेला आहे आणि महिलांना सर्वात जास्त याच्यामध्ये फायदा आलेला आहे. तर मित्रांनो काही तुमचे प्रश्न असतील तर मला कळवा, कारण की लाईट गेलेली आहे. आणि तुम्हाला मी सांगण्याची कोशिश करतो की मुख्यमंत्री जे तुमचे पैसे ते तुमच्या खात्यामध्ये 29 सप्टेंबरपर्यंत तुमच्या खात्यामध्ये येऊन जातील. तर भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम, जय शिवराय.